आता आपण अशा एका बैल जोडी किंवा शेतकऱ्याविषयी थोडी माहिती घेणार आहोत, ज्यांची मालकीनसुद्धा आज या नांगरणी स्पर्धेसाठी आलेले आहेत. नमस्कार, मला जर आपलं नाव सांगाल. माझं नाव विश्वनाथ विजय मोहिते, गाव टेरव. ओके, आपण टेरवमधून आलेला आहात. मला जरा बैलांची नाव सांगाल. ह्याचं नाव आहे फायटर ओके, हा फायटर आहे. आणि ह्याचं नाव बुलेट. हा इकडे बुलेट. आपण पाहू शकता आज तीन जोडी घेऊन आली आहेत. मला जर बैलाचा स्वभाव कसा सांगाल. स्वभावाचा आम्ही लहान मुलासारखा सांभाळतो. ओके, म्हणजे आपल्या घरच्या गाईचे आहेत की आपण बाहेरून विकत आणले, पण आम्ही त्यांची पोटच्या प्रॉपर काळजी घेता. ओके, त्यांना नांगरणीसाठी आणि छकड्यासाठी वापरता की फक्त नांगरणीसाठी वापरता. नांगरणी पण आणि छकड्यासाठी पण. दोन्ही याच्यासाठी तुम्ही त्यांना आणता. ओके, त्यांचा स्वभाव दोन्ही शांत आहे. शांत आहे. तो जरा रागिष्ट आहे. त्याचा स्वभाव थोडा रागिष्ट आहे. ओके, आपण आता त्यांच्या मालकीनबाई आहेत, तर त्यांना विचारूया. जरा तुमचं मॅडम नाव सांगाल. वैष्णवी विश्वनाथ मोहिते. ओके, आपल्याला बैलांचा अनुभव कसा आहे जरा सांगाल. खूप प्रेमळ आहे, अगदी पोटच्या मुलाप्रमाणे. त्यांना काही केलं तरी मारत नाहीत, काय नाही. पुढ्यात गेलं काही केलं ओके तरी काही त्रास देत नाहीत. ओके, त्याने खाणं पाणी सगळं तुम्ही खाणं बघता. पाणी सगळं मी बघते ते. ओके, आत्तापर्यंत आपली जोडी किती वेळा गुलालात आलेली आहे. 2 वेळा. माझा शेवटचा प्रश्न आहे, जर आपली जोडी एखाद्या मैदानामध्ये नाही आली तर आपलं काय रिॲक्शन असतं. रिएक्शन तसं बोललं तर म्हणजे एखाद्या मैदानात आम्ही हार झाले हां. तर आम्ही पुन्हा मैदान उतरायची तयारी ठेवतो. ओके, जे आपल्या काय चुका झाल्या त्या सावरून आपण ओके, आपला जॅकी कोण असतो जरा सांगा जरा. जॅकी आमचा असतो प्रणील रामू ओके, गाईचा. हा स्वतः आपल्या बैलांची हे पळवतो. तुला कसा अनुभव आहे बैलांचा मला सांगशील जरा. हा बाहेर आतून पळतोय, हां, तो बाहेर. बैल पळवताना काय वेगळं असा अनुभव तुला. वेगळाचा अनुभव काहीच नाही मला. काय गेल्या वर्षी अनुभव आलाय, त्यामुळे हां. काय मला आता यंदा काय हां, म्हणजे आता बैलांचा दोन्ही अनुभव आलेला आहे, त्यामुळे बिंदास पळवू शकतोस. फक्त आपण त्याच्या पाठून धावायची कस ठेवायची. ओके, आपल्याला सगळ्यांना पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मला जर आपल्या ग्रुपचं किंवा आपलं नाव सांगू शकाल. प्रसन्न बोरगा. ह्या नावाने आज आपण बैल पळवणार आहात. मला जरा बैलांची नावं सांगाल. याचं नाव पिंटे आहे. हां, पुढे दोन्ही पिंटे आहेत. ओके, नाव काय. कॉकटेल. कॉकटेल. आज आणि बाकीची किती जोड्या आणलेल्या आहेत. आज 2 जोड्या आज आणलेल्या आहेत. ओके, मला जरा बैलांचा स्वभाव कसा सांगशील. बैलांचा स्वभाव म्हणजे एकदम शांत आहे. बैल शांत आहेत. ओके, आतापर्यंत किती वेळा गुलालात आलेली आहेत बैल जोडी आपली. बैल कायम हा पिंट्या आणि दोन्ही कायम गुलालात असते. ओके, ठीक आहे, मला सांगशील जरा. आणि आमच्या भावासारखी त्याची काळजी घेतो. ओके, त्यांना म्हणजे आपल्या जे हवं नको ते सगळ्या गोष्टी आपण त्याच्या देतो. ओके, जर एखाद्या मैदानामध्ये गुलाल नाही मिळाला तर आपला काय हे असतो. काय नाही, सगळी पोरं एकदम कायम सोबत असतात. ओके, काय नाही, कोणतं काय नाही. आणि पुढच्या मैदानासाठी जोरात तयारी असते. ओके, आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मला जर आपलं नाव सांगाल. माझं नाव सूरज अनंत जाधव, ओके. धामपूर राहुलवाडी. कुठलं. धामपूर राहुलवाडी. धामापूरमधून तुम्ही आलेला आहात का. तुमचं नाव कसं सांगा जरा. रितेश अनंत बोटेकर. ओके, आपण गाव कुठलं म्हणाला. धामपूर धामापूरमधून तुम्ही आलेला आहात. आज किती जोड्या आणलेल्या आहेत. आम्ही आज 2 जोड्या आणलेल्या आहेत. ओके, मला जरा बैलांची नावं सांगाल. हा इकडे आहे मार्तंडा, ओके, ह्याचं नाव मार्तंड. बंटी, ओके, मल्हार हां, आणि तो तिकडे बाजूला आहे तो इंद्रा. इंद्रा. हो. म्हणजे आज तुम्ही 2 जोड्या घेऊन आलेला आहात. हो. मला जरा सांगाल की बैलांचा स्वभाव कसा आहे. बैल अगदी शांत स्वभावाची हा. आहे. ते न मारणार असे आमचे बैल आहेत. अगदी कोणी जरी लहान मुलगा जरी आला तरी घेऊन जाईल, ओके, अशी बैल स्वभावाची आहेत. म्हणजे घरच्यांचा वगैरे सगळ्या त्यांना सगळं करतं घरची लोक. ओके, त्यांची तुम्ही काळजी कशी घेता. काळजी म्हणजे सकाळी सुरुवातीला म्हणजे पाठ झाली की बैलांना बाहेर घेतो. हां, त्याच्यानंतर त्यांना पाणी वगैरे सगळं बाहेर. बरोबर. त्याच्यानंतर त्यांना व्यवस्थित सगळं चारा पाणी पण बाहेर. त्याच्यानंतरच मग आम्ही त्यांना 10 वाजेपर्यंत त्यांना घरी घेतो. ओके, त्यानंतर मग गोट्यातच असतात ओके, संध्याकाळपर्यंत. बैल फक्त शर्यतीसाठी आणता की त्यांची शेतीसाठी काम उपयोग करता. नाही, शेती कामासाठी पण आम्ही बैल वापरतो. शेतीची कामं करून त्यांना स्पर्धेसाठी आणता. स्पर्धेसाठी आणतो. ओके, आतापर्यंत आपली जोडी किती वेळा गुलालात आलेली आहे. आतापर्यंत मार्तंडा आणि इंद्रा ओके. आणि बरेचसे नंबर केले आहेत. ओके. आणि मल्हार आणि बंटी अजूनपर्यंत कोरेच आहेत. ओके, म्हणजे त्यांना
शिकाऊच आहेत आता. शिकावंच. ओके. आपण आता एवढ्या लांबून आलेला आहात. जर एखाद्या वेळेस जर जोडी जर गुलाबामध्ये बसली नाही तर आपला काय अनुभव असतो? जर एखाद्या शर्यतीला आम्ही आलो आणि आमची जर जोडी गुळात नाही बसली हां. तर आम्ही काय हार मानत नाही. ओके. पुन्हा घरी जातो, पुन्हा नव्याने तयारी करतो. ओके. म्हणजे अपासून पर्यंत पुन्हा तयारी करतो आणि पुढच्या मैदानात येतो गुलालासाठी. ओके. आपल्याला पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपली जोडी ही नेहमी नम्रात राहू ही ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार. मला जरा आपलं नाव सांगाल? आपण आलात कुठून? भूमधून. आपल्या आज किती जोड्या आणलेल्या आहेत? एक जोडी आणली. मला जरा बैलांची नावं सांगाल? कुठला शंकर आहे जरा? याचं नाव शंकर आहे. हा शंकर आहे. हा नकर आहे. ओके. बैलांचा स्वभाव कसा आहे? दोन्ही बैलांचा स्वभाव शांत आहे. म्हणजे घरचे सगळे त्यांचं खाणंपाणी वगैरे करू शकतात. ओके. आतापर्यंत आपली जोडी किती वेळा गुलालात आलेली आहे? नेहमी कायम गुलालामध्ये असते. आपण शेतीची कामं करून शर्यतीमध्ये आणता बैल की कसं काय मला सांगा जरा? शेतीची कामं करून आपण जोडी शर्यतीमध्ये आणता. ओके. आपण त्याची काळजी कशी घेता मला सांगा जरा? आपल्या पोटच्या प्रॉब्लेम घेता. ओके 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 ओके. जर एखाद्या मैदानामध्ये गुलाल नाही मिळाला तर आपला काय अनुभव असतो? ओके. त्या जोशाने आपण तयारी करतो. ओके. आपल्याला पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपली जोडी नेहमी गुलालात बसावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. ते तसे म्हणाले तर वयस्कर शेतकरी आहेत. आपण त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊया त्यांच्या बैलांविषयी. काका मला जरा आपलं नाव सांगाल? नाव कसं म्हणाला? अनंत पांढरा शिकव. ओके. आपण आलात कुठून? कुशिवडा. कुशिवड्यामध्ये. मला जरा बैलांची नावं सांगा. हा सोन्या. हां सोन्या. हां. ओके. आतापर्यंत आपली जोडी किती वेळा गुलाला आलेली आहे? 2 वेळा आली. 2 वेळा. म्हणजे कंटिन्यू दरवर्षी असतेच गुलालामध्ये. तर ह्यावर्षी 2 वेळा आलेली आहे. बैलांचा स्वभाव कसा सांगायचा आम्हाला? आता काय मार्का स्वभाव आहे की दोन्ही एकदम शांत स्वभावाचे आहेत? ओके. त्यांची तुम्ही काळजी कशी घेता? काळजी कशी घेता कधी कशी शेती नेण्याचा सांगाल का? त्यांची काळजी कशी घेता तुम्ही? काळजी कशी घेता म्हटलं? ते मानव असेच आपण पोटच्या प्रमाणे घेता. ओके. एका वेळ आपल्याला खायला नसते जातं पण हां तरी त्यांची तशी काळजी घेता. मग त्यांना नांगरीसाठी फक्त स्पर्धेसाठी वापरता की नाही नांगरकी शेती शेती करून त्यांना स्पर्धेला आणता? ओके. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अशीच आपली जोडी नेहमी नम्रात राहो. नमस्कार. मला जर आपलं नाव सांगाल? रमेश धोंडूगडशी आगवे. कुणा आगव्यातून आलात तुम्ही? मला जरा बैलांची नावं सांगा जरा. मान्या हा मान्या हा वजीर. कुठला हायचं नाव कसं? वजीर. हा वजीर आणि हा इकडे मान्या. मान्या. ओके. बैलांचा स्वभाव कसा आहे? शांत. शांत आहे स्वभाव. आणि यांचं तुम्ही काळजी कशी घेता? जशी आपण आपली घेतो त्याच्यापेक्षा आम्ही त्यांची जास्तच घेतो. ओके. म्हणजे आपल्या पोटच्या पोराप्रमाणे त्यांची काळजी घेता. ओके. मला सांगाल की आपण आतापर्यंत किती वेळा आपली जोडी गुलालात आलेली आहे? अशी गुलालात आता आम्ही आहोत बरेच दिवस. म्हणजे सांगता येणार नाही की आपण नेहमी कंटिन्यू गुलामध्ये असते. ओके. घरी बैलांची काळजी कोण घेतं? काळजी आमचे वडील आई आई घेते. आम्ही काय घरी नसतो ओके. त्याच्यामुळे ते दोघं जास्त काळजी त्या बैलांची घेतात. ओके. म्हणजे आई आपल्या पोटच्या गोळ्याप्रमाणे त्यांची काळजी घेत असते. माझा शेवटचा प्रश्न आहे. जर एखाद्या मैदानामध्ये गुलाल नाही मिळाला तर आपले काय अनुभव असतो? काय एखाद्या मैदानात जर नाही गुलाला भेटला तर दुसऱ्या मैदानात जाऊन काय आपली चूक झाली ती सुधारण्याचा प्रयत्न करायचा. ओके. आपल्याला पुढील मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. मला जर आपलं नाव सांगाल? ओके. आपण कुठल्या नावाने जोड्या पळवतो मला सांगाल जरा? ओके. या नावाने आपण जोडी पळवता. मला जरा बैलांची नावं सांगाल? राजा. याचं नाव राजा. राजा. ओके. जॉन्ट्या. ओके. अर्जुन. अर्जुन. कर्नल. कर्नल. हां. विराट. ओके. म्हणजे आज 3 जोड्या आणलेल्या आहेत. ओके. आज 3 जोड्या आणलेल्या आहेत. त्यांची तुम्ही काळजी कशी घेता मला सांगा जरा? ओके. त्यांचा स्वभाव कसा आहे बैलांचा? बैलांचा आता म्हणजे शांत स्वभावाचा आहे बैल ओके. आणि बुजार आहे. ओके. बुजर आहे. ओके ओके ओके. आणि बाकीचे बाकीचे स्वभाव शांतच आहे सगळ्यांचा. म्हणजे घरी कोणी सोडून त्यांना बांधू शकतं. ओके. आतापर्यंत आपल्या जोड्या किती वेळा गुलालामध्ये आले सांगा जरा मला?
आतापर्यंत आम्हाला जवळजवळ 25 गुलाल झाले आमच्या सगळ्या जोड्यांचे. ओके, म्हणजे दरवर्षी नेहमी जोड्या आपल्या गुलालामध्ये असतात. आपण किती वर्ष या क्षेत्रामध्ये का हे करताय, कार्यरत आहात? आम्ही गेले 3 वर्ष या क्षेत्रामध्ये आहोत. ओके, तरी आपल्या नेहमी जोड्या गुलालामध्ये असतात. ओके, माझा शेवटचा प्रश्न, जेव्हा जर एखाद्या मैदानामध्ये आपल्या जोडीला जर गुलाल नाही मिळाला तर आपला काय अनुभव असतो? आम्ही कसं काय असं जोडीला जर गुलाल मिळाला नाही हां, तर ज्या चुका त्या मैदानात कशामुळे झालेल्या असतील हां. काय ह्या सुधारण्याचा प्रयत्न करतो ओके, आणि दुसऱ्या मैदानात गुलाल मिळेल ह्या अपेक्षेने पुढे चालतो. प्रयत्न करतो. ओके, जरी एखाद्या मैदानामध्ये गुलाल नाही मिळाला तरी आपण त्याच जोशाने पुढच्या मैदानाची तयारी करतो. ओके, आपल्याला पुढील भावी वाटचालीसाठी रोहित भारे या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. आणि आपला जॅकी कोण असतो सांगा जरा. रुपेश किंजळकर. रुपेश किंजळकर, गोळवलीवर, बरोबर. ओके, पाहू शकता बैलाची ठेवणी कशी आहे ती. राजा बैल आहे इथे, निर्वाळवाल्यांचा. नमस्कार, मला जर आपलं नाव सांगाल. माझं नाव बबलू संदीप केलंकर, ओके, आपण आलात कुठून? आरवली. आरोलीमधून. मला जर आपल्या बैलांची नावं सांगाल. हा पप्पे आहे, हा इकडे पप्पी आहे. हां, आणि असं लक्ष आहे. ओके, मला जरा सांगाल की आपण बैलांची काळजी कशी घेता? बैलांची कालची गाडी 2 टाइम लागवड देणं, टाइम टू टाइम. सकाळी लवकर 7-8 वाजता लागवड देणं, परत ओके. संध्याकाळी गेल्यानंतर लागवड देणं. हां, बैलांच्या वेळच्या वेळी कॅल्शियम दिलं पाहिजे, हां, अशी काळजी करतो आमच्या घरातल्या माणसं. आम्ही सर्व काळजी घेतो. ओके. तुम्ही फक्त नांगरणी स्पर्धेसाठी बैल हे करता की छकड्याला पण पळवता? 2 मार्गेला पण बोलतो आम्ही. ओके, आणि आतापर्यंत काय अनुभव आलेला आहे छकड्यामध्ये आणि नांगरणीमध्ये? नांगरणीमध्ये कसं मैदान जास्त होतात, खेळायला पण मजा वाटते. ओके, जीत हाजीत होते पण ती खेळायला मजा वाटते. नांगरणीला तशी छकडाला पाहिजे तशी मजा वाटत नाही. ओके. कसं आहे? काय रागीट बाकीच्यांना मारतो, फक्त मलाच मारत नाही. दोघांचा स्वभाव कसा आहे? रागीट आहे की दोघांचं पण रागीटच आहे. फक्त तुम्हाला ते हे करत नाही? ओके, आणि आपला जॅकी कोण असतो? साहिल तालुका असतो, साहिल सारखे. शेंजलकर असतो, ओके, डोंगरू असतो. ओके, म्हणजे तिघं चौघजण बैलांवर हे करतात. साहिल चालके सांगेल तसं आहे. साहिल बोला आज गाडी याला द्यायची, हां, त्याच्यावर आहे. म्हणजे नियोजक थोडक्यात तोच आहे. हो, सर्व म्हणजे बैलांचे मालक असं मी नावाचा मालक आहे. हां, मूळ मालक हा साहिल चालकेचा आहे बैलांचा. ओके. आता तुझं मला जरा नाव सांग जरा. माझं नाव साहिल सुरेश चाळके. ओके, तू जॅकी म्हणजे आपल्या बैलां म्हणजे नांगरणी स्पर्धेमध्ये छकड्यामध्ये पण तूच असतोस की कसं मला सांगशील जरा? छकड्याला आपण 1 मार्गेला बसतो. ओके, इकडं फक्त चिखल नांगरतून देखील तू घेतोस. बैलांचा स्वभाव कसा आहे आणि तुला काय अनुभव येतात जरा बैल पळवताना? बैल काही शानी पाहते दोन्ही पण. ओके. आतापर्यंत जेवढ्या गाड्या पळवतो हां. शानी बैलांशिवाय नांगर पळवतो. ओके, आणि तुझा अनुभव काय असतो जेव्हा आपण बैल पळवत असतो तेव्हा काय अनुभव असतो? काय नाही, थोडीशी मनातून भीती असते, हां, काय होते काय नाही. आज केवढा बैलांच्या पाठून पळायचं असतं. हां, बैल शानी पळाली की मागणं पाहायला पण का वाटत नाही. हां, म्हणजे मजा येते त्यांच्यावर पळायला पण. मागणं पाहायला पण मजा येते. ओके, चांगलं मैदान रेस्तर मैदान झालं, गावकऱ्यांचं मैदान रेस्तर झालं. ओके, काही 2 नंबर मैदानामध्ये झालं नाही. हां, टायमिंग मध्ये सर्व व्यवस्थित गाड्या होत्या. हं, चांगलं आयोजन चांगलं होतं, ओके, गाड्यावाले चांगले होते. ओके. आणि मला एक शेवटचा प्रश्न, आपण किती वेळा या क्षेत्रामध्ये गुलालामध्ये आलेला आहात? गेल्या वर्षी आम्ही कंटिन्यू गुलाल 34 गुलाल केले दोन्ही जोड्यांच्या. दोन्ही जोड्यामध्ये, आणि ह्या वर्षी म्हणजे त्याच जोराने आपण प्रयत्न करणार आहात? हो. ओके, माझा शेवटचा प्रश्न असणार आहे, जर एखाद्या मैदानामध्ये जर गुलाल नाही मिळाला तर आपलं काय रिॲक्शन असतं मला जर सांगाल जरा? जीत हारजीत होते होत राहते. आज गाडी मार खाल्ला दुसऱ्या दिवशी गाडी गुलाल राहत. ओके, पण प्रयत्न करत राहायची, प्रयत्नाला ओके. फळ भेटतं. ओके, मग शेतकऱ्यांचा सगळ्यात मनाचा मोठेपणा हाच असतो की आज नाही मिळाला तर आपल्याला उद्या नक्की मिळणार आहे. आता मला 100-150 गाड्या येतात, प्रत्येकाला वाटतं ना माझ्या गाड्या गुलाल. नक्की 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 नक्कीच. प्रत्येक दिवशी तुम्ही गुलाल राहत तर दुसऱ्यांनी काय करायचं? ओके ओके ओके, हा खरंच सगळ्यात मोठेपणा शेतकऱ्याच्या मनात असतो. आपल्याला पुढील स्पर्धेसाठी रोहित भारे या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा.